चोराच्या उलट्या भानगड्या चालू आहेत। हे भरतीमध्ये जी नावं होणार आहेत ही आम्ही तुम्हाला एक एक कॉपी द्यायला लागलो। आता ही तुम्हाला आम्ही कॉपी देणार आहे। हे भरतीची नावं हीच होणार आहेत। त्यांच्याकडनं 70-70 लाख रुपये येणार। अरे या भोगावतीच्या चोरांचं करायचं काय? हे आता हे भोग झालेले सगळी यादी आहे, प्रूफ आहेत, सगळे ऑडिओ आहेत, त्यांच्याकडे क्लिपा वगैरे आहेत। ते मोडके चाललेल्या इमारती, घटत चाललेली विद्यार्थी संख्या या व्यतिरिक्त या ठिकाणी काही नाही आहे, तरी देखील इथल्या सत्तेचा मोह इथल्या सत्तेदारांना सोडवत नाही। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। राधानगरी आणि करवीर तालुक्यामधील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा एक आशाचा किरण असणारं भोगाव शिक्षण प्रसारक मंडळ अर्थात कुरुगली कॉलेज BMK या ठिकाणी आपण आता आहोत। आणि हे जे शिक्षण प्रसारक मंडळ आहे भोगावती महाविद्यालय, हे या अगोदर देखील आणि आता देखील नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असते। बऱ्याच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजे न्यायालयीन लढाईनंतर या गेल्या वर्षी या संस्थेची निवडणूक झाली। ज्यावेळी ही निवडणूक झाली, ज्यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता, त्यावेळी देखील येणारी प्राध्यापकांची भरती किंवा नोकर भरती या अनुषंगानंच ही निवडणूक देखील लढली गेली होती। यावेळी मोठा पैशांचा देखील वापर झाल्याचं दिसून आला आणि खऱ्या अर्थानं तो मुद्दा आता पुन्हा एकदा या ठिकाणी ऐरणीवर आला आहे। आणि आता जर बघितलं तर युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी जी भरतीची प्रक्रिया सुरू आहे त्यावर आक्षेप घेत या ठिकाणच्या जागा या फिक्स केलेल्या आहेत आणि ह्या ज्या जागा आहेत त्या 70-70 लाख रुपये किमतीने विकलेल्या आहेत असा आरोप इथल्या शिवसेना युवा सेनेच्या वतीनं केला आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून या संस्थेच्या संचालकांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदनाअंतर्गत जी यांनी प्रसिद्धी यादीसुद्धा केलेली आहे आणि या अंतर्गत ही जी भरती प्रक्रिया ही बोगस आहे आणि ही बंद झालीच पाहिजे किंवा रद्द झाली पाहिजे, नव्यानं पारदर्शकपणे इथलं भरती प्रक्रिया राबवली पाहिजे असा यांचा एक आरोप आहे। या अनुषंगानं आपण इथलं आजचं कव्हरेज करणार आहोत। या ठिकाणी निवेदन दिले, नेमका विषय काय? नेमका विषय भोगावती शिक्षण प्रसारक कुरुकली इथं आमच्या सूत्रांनुसार चुकीच्या पद्धतीनं भरती सुरू आहे असं आम्हाला समजलं। आम्ही माहिती घेतली असता हा कोल्हापूर जिल्ह्यातला मोठा भ्रष्टाचार इथं दडला आहे। एका सीटसाठी 70-70 लाख रुपये लोकांच्याकडून यांनी घेतलेत। आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग्स आहेत। मला एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करायची, आम्ही ही तक्रार मुख्यमंत्री महोदय, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, त्यानंतर जे कुलगुरू साहेब आहेत त्यांना देखील करायला की ही भरती रद्द करा। अहो लोकांच्याकडे जागा विकून देण्याशिवाय पर्याय नाही आहे। जो वर्षानुवर्षे इथं जे उमेदवार माझे बांधव आले आहेत ते वर्षानुवर्षे अभ्यास करत आहेत आणि ही नालायक ही आधीच 7 नावं डिक्लेअर करा, ही मी यादी देखील तुमच्याकडे घेऊन आलो आहे। ही यादी माझ्याकडे आहे, यामध्ये सरळ आहे प्राचार्य अरुण चव्हाण, सहाय्यक प्राचार्य निल्ले रसायनशास्त्र, नमिता पाटील, अमर गायकवाड, अमर पाटील, सहाय्यक प्राध्यापक जीवशास्त्रचा सद्यस्थितीत लातूर इथं ST प्रवर्गातून आणला आहे असं आम्हाला कळते। काल रात्री युवा सेनेच्या दणक्यानंतर काल आम्हाला कळालं की काही ठिकाणी नेताजी पाटील आणि धीरज पाटील कवळवकर यांच्याकडनं 80-80 लाख रुपये घेऊन चर्चा झाल्यानं नेमायत चालू आहे। अहो लाज वाटली पाहिजे या भ्रष्ट प्रशासनाला की एवढी लोक वर्षानुवर्षे अभ्यास करतात आणि तुम्ही ह्यांचा एक सौदा करताय। मी शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि समस्त विद्यार्थ्यांच्या वतीनं या सगळ्यांचा निषेध करतो आणि ही भरती जोपर्यंत रद्द होत नाही, या भरतीत जे घोटाळा करणार त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत युवा सेना शिवसेना आपला लढा सुरू ठेवेल। पैसे घेतला असं तुम्ही आरोप केला आहे, सिद्ध करू शकाल काय? सिद्ध केलेत ना, ही नावं आमच्याकडे आले आहेत, ह्या लोकांच्याकडनं पैसेच घेतले आहेत आजपर्यंत। मगाशी जसं हे म्हणले की मॅचच्या आधीच आम्हाला कोण जिंकणार आहे कळाले, त्यामुळे ही मॅच फिक्सिंग आहे। ही नावं ही देखील उमेदवारांनी हा अर्ज भरला आहे, हीच नावं येणार आहेत। यांच्याकडनं पैसे घेतले टोकन 25-25 लाख रुपये। माझ्याकडे 1-2 तिथल्या अधिकाऱ्यांचा ऑडिओ देखील आहे, तुम्हाला मी पर्सनल शेअर करू शकतो। ही भरती रद्द झाली पाहिजे असं युवासेनेचा पहिल्यापासून हट्ट आहे आणि तो असणार। आणि ही भरती रद्द केल्याशिवाय युवासेनेचे सगळे युवती सेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी स्वस्थ बसणार नाहीत। UGC गाईडलाईनच्या माध्यमातूनच या ठिकाणी भरतीची प्रक्रिया सुरू आहे असं संचालक मंडळाच्या वतीनं सांगण्यात येते, कसा मुद्दा खोटा? UGCच्या 2 गाईडलाईन आहेत। एक नवीन जी आता प्रणाली आहे त्यात ऑन कॅमेरा आहेत। या ठिकाणी जे भरती मुलाखती घ्यायला जे निरीक्षक येणार आहेत ते देखील आम्ही नावात आता निवेदनात जाहीर केले, ते देखील ठरवून आहेत। म्हणजे यांचं सगळं कोच ठरलेलं आहे, अंपायर ठरलेला आहे,
कुठल्या बाजूला बॉल मारायचा हे सगळं ठरलेलं आहे. हे ठरवून तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या जनतेची फसवणूक चालू आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथं मोठ्या संख्येनं आज उद्या 2 दिवस या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. यानंतर यादी जी फायनल होईल तुम्हाला वाटते हीच नावं असतील? हीच नावं असणार आहेत, ह्यातलीच नावं असणार आहेत. आणि जेव्हा तुम्हाला विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे मुख्यमंत्री साहेब आणि जे शासनात जे वरती बसल्यात त्यांना दाखवा महाराष्ट्रात अशा ठिकाणी किती ठिकाणी वेळा लागले. हे जर असं होत असेल तर महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुठलीही भरती होऊ देणार नाही. आणि जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात, जे प्रामाणिकपणे कष्ट करतात त्यांच्या बाजूने उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल आम्ही याच्यानंतर कुलगुरू दालनात जाऊन बसणार आहे, रजिस्टर साहेबांच्या दालनात जाऊन बसणार आहे, जॉईंट डायरेक्टर कार्यालयाच्या दारात मांडी घालून बसणार आहे. ही भरती रद्द केल्याशिवाय वेळप्रसंगी आम्ही मुंबईत मंत्रालयात जाऊन बसू, पण ही भरती हाणून पाडू आणि गोरगरिबांना न्याय देऊ एवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. या ठिकाणी आणखीन काय करायचे काय सांगाल आजच्या या तुमच्या आंदोलनाबद्दल? आज हे आंदोलन की जेणेकरून ज्या लोकांनी इथं कष्ट केलं आहे, सभासदांचं ही शिक्षण संस्था उभा केली आहे, तर ह्या शिक्षण संस्थेत ज्या सभासदांनी आणि ज्यांनी खरोखरच ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्या लोकांना डावलून काही लोक बरेच शिक्षण क्षेत्रात म्हणजे चांगलं काम करणारी लोक डावलून की ह्यांना ठराविक लोकांना कोटा वाटून दिला आहे आणि ह्या कोट्यातनं ह्या शिटा वाटप झालेल्या आहे. आणि खरोखरच आहे जी 2 दिवसाची भरती आहे ही खरोखरच नुरा कुस्ती आहे, सांगून ठरलेली कुस्ती आहे, हे मला सांगावंसं वाटतं. हे बघा, ह्यांनी जे आत्ता भरती प्रकरण म्हणजे जे आमचं चालू आहे किंवा ते आत्ता भरती करतायत, आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले की गरिबांसाठी हे करायचं. आज जर तुमचा मुलगा जर गरिबीतून जर इथं इच्छा असेल मग त्या इच्छा मरणार की, मग त्याच्या शिक्षणाचा फायदा काय? मग आईवडिलांनी एक काम करायचं, त्याला शिकवायचं नाही, पैसेच तयार ठेवायचे. डायरेक्ट कुठं गेलं का नाही पैसेच द्यायचं काय त्या शिक्षण म्हणजे तो जर शिकला नसेल आणि तुम्ही जर 70 लाख रुपये जर हे करत असाल मग तो जो तुम्ही ज्या पदासाठी घेतलाय ते काय करणार? मुलांना काय शिकवणार? त्यांना काहीतरी आलं पाहिजे का? ते पैसे शिकवतील घ्याय द्यायचं हे भविष्यात असं होणार आहे काय? पैसे घ्यायचे कसे द्यायचे हे शिक्षक शिकवणार आहेत का? मग तुम्ही शिक्षणाचा ह्याच्यात काय फायदा नाही. म्हणजे ज्याला महत्त्व आहे, सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं आहे की शिक्षणाला किती महत्त्व आहे, ज्योतिबाराव फुलेंनी सांगितलं आहे की शिक्षण किती महत्त्वाचं आहे, त्या शिक्षणाला 0 व्हॅल्यू आहे, पैशाला जास्त व्हॅल्यू आहे. काय राहिलं मग आजमध्ये? म्हणून आम्ही आज युवा सेना आणि युवती सेनेच्या वतीनं ह्यांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि जर ह्यांनी जर भरत्या जर कॅन्सल केल्या नाहीत तर आम्ही परत आंदोलन छेडणार आणि आम्ही मुंबईपर्यंत पोहोचणार. पण ह्यांना आम्ही शिकवणारच की गरिबांसाठीच हे बनलेलं आहे सगळं. धन्यवाद. एकंदरीत बोगस ही जी भरती प्रक्रिया आहे बोगस असं वाटते, तुम्ही आरोप केला आहे, काय वाटते? तर ते कशावर वाटते? ते कशामुळे हे आता बोगस मंजित माने साहेबांच्याकडे पण आहेत. आता हे बोगस झालेले सगळी यादी आहे, प्रूफ आहेत, सगळे ॲडिओ आहेत त्यांच्याकडे, क्लिपा वगैरे आहेत. ते तरी आमची पण मुलं ह्या भोगावती कॉलेजमध्ये शिकायला असणार आहेत. मुलगी आहेच माझी. खरं हे असं जर होत असेल तर हे अन्याय हा गोरगरिबांना हा मिळालाच पाहिजे. पैशाने सगळे काही होत नाही. जे विद्यार्थी हे विद्यार्थी जे आहेत त्यांना खरंच न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा. धन्यवाद. एकंदरीत आपण या ठिकाणी उपस्थित असणारे जे शिवसैनिक आहेत, युवा सेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते यांच्याशी आपण बोललो आहे. एकंदरीत जर यांची भावना बघितली तर या ठिकाणी जी भरतीची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये खरोखर पैसे घेऊन भरती केल्याचा आरोप यांनी केलेला आहे. त्यांनी यादी देखील आपल्यासमोर जाहीर केलेलं आहे. तर तसं बघितलं तर या ठिकाणी जे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी मोडके चाललेल्या इमारती, घटत चाललेली विद्यार्थी संख्या या व्यतिरिक्त या ठिकाणी काही नाही आहे. तरी देखील इथल्या सत्तेचा मोह इथल्या सत्तेदारांना सोडवत नाही. म्हणजे हा आजपर्यंत इतिहास जरी बघितला तरी देखील हेच समजून येईल की या ठिकाणी सत्तेचा मोह आजपर्यंत कुणालाही सुटलेला नाही. नेमकं यामागचं गणित काय हा देखील प्रश्न सभासदांना पडला आहे. आणि एकंदरीत ही जी आजची जी आंदोलनाची दिशा बघितली तर या ठिकाणी इथून पुढच्या काळात देखील अजून आंदोलन होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या संदर्भात सर्व अपडेट्स आपण घेणार आहोत. यानंतर आता ज्या आंदोलकांची आपण प्रतिक्रिया घेतली आहे, भूमिका जाणून घेतली आहे, तशीच इथल्या प्रशासकांची देखील भूमिका आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर सभासदान नेमकं करेल की खरं काय आणि खोटं काय. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.